अनुसूचित जाती मुलाची शासकीय निवासी शाळा तुळजापूर मंगरुळपीर येथे 76वा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय सुरजुसे सर आणि प्रमुख पाहुणे दीपक भालेराव सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण केले। प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी ध्वजवंदन करून भारतीय ध्वज फडकविला। ध्वजाला सलामी देत उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले, त्यानंतर राज्यगीत म्हटले। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय श्री मुख्याध्यापक सुरजुसे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय सुरजुसे सरांचे स्वागत चक्रनारायण सर यांनी केले। कार्यक्रमाला खडसे सर, चक्रनारायण सर, गाडेकर सर, आडोळे सर, भक्त सर, फुके सर, वानखडे मॅडम, कांबळे मॅडम, गवई मॅडम उपस्थित होत्या। सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन बाबत आपले मनोगत व्यक्त केले, तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले। विद्यार्थ्यांच्या भाषण नंतर शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी भारतीय संविधान आणि संविधानाचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले। त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले आणि संविधानाबद्दल मार्गदर्शन केले। भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार आपण वागतो आणि ते त्याचप्रमाणे जे काही कर्तव्य आहे त्याचं सुद्धा आपण पालन करतो। म्हणजे आता हे जे आपलं जे राष्ट्रप्रेम आहे हे फक्त आजच्या दिवसापुरतच आपल्याला ठेवायचं नाही सर्व विद्यार्थ्यांना, कारण आपण आज विद्यार्थी उद्याचे आपण नागरिक होतो आपण आपल्या देशाचे, आणि आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा टिकून ठेवायचं आहे आणि आपला प्रजासत्ताक सुद्धा टिकून ठेवायचा आहे। शालेय कला क्रीडा स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. आडोळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती वानखडे मॅडम यांनी केले।